भाजपमध्ये उमेदवारीसाठी पैसे लागतात। माजी खासदार मधुकर कुकडे यांचा भाजपला घरचा आहेर। पुतण्याच्या बंडखोरीबद्दल माझ्यावर शिस्तभंगाची कारवाई करा असंही पक्षाला आव्हान। नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपची बिनविरोध सेंचुरी। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची माहिती। उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रासह कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये विजय। धुळ्यामधल्या दोंडाईच्या वरवाडे नगर परिषद भाजपच्या ताब्यात। मवियासह इतर सर्व उमेदवारांची माघार। मंत्री जयकुमार रावलांच्या मातोश्री नयन कुंवर रावल नगराध्यक्षा। 73 वर्षांच्या इतिहासात दोंडाईच्या नगर परिषद प्रथमच बिनविरोध। मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक। ठाकरे बंधू की काँग्रेस सोबत जायचं यावरही मंथन होण्याची शक्यता। आमच्या विरोधात उभे राहिलात आणि वरून निधी मिळाला नाही तर काय करणार? माळेगावात अजितदादांची धमकी। अर्थ खातं माझ्याकडे वाढपी ओळखीचा असल्यावर जास्त वाढतो, दादांचं वादग्रस्त विधान। मनसेमुळे महाविकास आघाडीमध्ये नवा वाद। राज ठाकरेंची सोबत सोडून आमच्याकडे या। काँग्रेसचा उद्धव ठाकरेंना प्रस्ताव। तर कोण कुणाशी काय बोलतं, आमचा संबंध नाही, मनसेची भूमिका। मुंबई महापालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप। ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून याद्यांची पडताळणी सुरू। आदित्य ठाकरे आयोगाकडेही तक्रार करणार। अर्णव खैरे मराठी तरुणाच्या आत्महत्या प्रकरणावरून मराठी अमराठी वाद पेटला। भाजपकडून आज ठाकरेंविरोधात प्रार्थना आंदोलन। भाषा आणि प्रांतवाद पसरवल्याचा सेना मनसेवर आरोप। अंबरनाथमध्ये शिवसेना नेत्याच्या कारला भीषण अपघात होऊन चौघांचा मृत्यू। ड्रायव्हरला हार्ट अटॅक आल्यामुळे कारची विरुद्ध दिशेने येणाऱ्या 5 वाहनांना धडक। मृतांमध्ये ड्रायव्हर आणि नगरपालिकेच्या 2 कर्मचाऱ्यांचा समावेश। देशभर कामगार क्षेत्रामध्ये क्रांती। 29 नवे जुने कामगार कायदे रद्द करून 4 नव्या संहिता लागू। किमान वेतन, वेळेवर वेतन आणि ओव्हरटाईमसाठी दुप्पट पगाराची तरतूद। महिलांना रात्रपाळी करण्यालाही मंजुरी। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बदनामी प्रकरणामध्ये राहुल गांधींना मोठा दिलासा। नाशिक जिल्हा न्यायालयाकडून प्रकरणाचा खटला रद्द। दंडाधिकारी न्यायालयानं पुराव्यांची पडताळणी न केल्याचं निरीक्षण।